आज पुन्हा एकदा नवीन प्रवासाला सुरुवात. चला तर मग आज आपण विद्यापीठातून जाणार आहोत सिंहगडला. रस्त्याने जाताना श्रीजी इडलीगृह एक सुंदर नाश्त्याची सोय आहे. तिथे आम्ही सर्वांनी इडली खाल्ल्यानंतर तिथून आमच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली. पुढे गेल्यानंतर आम्हाला एक खडकवासचं मोठं असं धरण पाहायला मिळालं. खूप पुण्यातलं मोठं असे धरण आहे. आपण आलेलो आहोत सिंहगडातील पायथ्याजवळील गावामध्ये. सर्वांना शुभ सकाळ. आपण आलेलो आहोत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून ते सिंहगड या किल्ल्यावर. आणि इथे या छोट्या मुलींना सुंदर अशी रांगोळी या मुलींना काढलेली आहे. हाय करा मुलींना, सुस्वागतम आपल्या सर्वांचे या ठिकाणी केलेलं आहे. आपण पाहू शकता सुंदर अशी रांगोळी या ठिकाणी काढलेली आहे आणि हा रस्ता सिंहगडाच्या दिशेने जात आहे. चला तर मग आपण सर्व सिंहगडाच्या दिशेने आपला प्रवास चालू ठेवूया. आज हे संपूर्ण गाव या ठिकाणी सजवलेलं आहे, कारण आज या गावात काल्याचं कीर्तन या ठिकाणी होणार आहे. सिंहगड गावामध्ये आल्यानंतर या ठिकाणी कुलस्वामिनीचं श्री चौंडाई देवीचं मंदिर आहे. इथूनच आपण सिंहगडाच्या दिशेने समोर जात आहोत. आपले सर्व मुलं आणि आपण सर्व या ठिकाणी सुंदर हा प्रवास सिंहगडाचा करत आहोत. आमच्या स्वागतासाठी इथे 2 पाहुणे बसलेले आहेत. ते नाराज आहे, त्यांनी तोंड तिकडे केलेलं आहे. हळूहळू आम्ही सिंहगडाच्या दिशेने पायवाट करत आहोत. खूप असे कठीण पायवाटा या ठिकाणी आहे. आमचे सगळे मित्र आम्ही सगळे सोबत आहोत. सगळे आम्ही पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही दोघे सगळ्यात पुढे आहोत. अतिशय कठीण अशा रस्त्यानं आपण सिंहगडाचा हा ट्रेक पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आमचे काही साथीदार खालीच आहे. मी आणि आमचे सिनियर सूरज भाऊ आम्ही दोघे सोबत आहोत. आम्ही ठरवलं आहे की नॉनस्टॉप आम्ही हा सिंहगड सह करायचा. सुंदर फुले आणि हा संपूर्ण निसर्ग खूप सुंदर पाहायला मिळत आहे. आपल्याला भारावून टाकणारा आहे. आज गुरुनानक जयंती, त्यानिमित्त आज आम्ही सुट्टी असल्यामुळे सिंहगडाचा ट्रेक करायचं ठरवलं आणि मग काय विद्यापीठातून निघालो. तर आज सकाळीच इतकं सुंदर हा निसर्ग आहे. आज ढगाळ वातावरण आहे आणि आम्ही जेव्हा सिंहगड चढायला सुरुवात केली तेव्हाच या आपलं आभाळाने आमच्या वर्षाला सुरुवात केली. खरंच आजचा हा दिवस, आजचा हा निसर्ग अतिशय मन भारावून टाकणारा आहे. खरं तर मला गावाला जायचं होतं, पण माझ्या या मित्रांमुळं माझा जो काही गावाला जायचा प्लॅन होता तो कॅन्सल झाला. आणि रात्री अचानक सिंहगडाचा प्लॅन झाल्यानंतर आम्ही सिंहगडाच्या दिशेने सकाळी 5:30ला निघालो. खूप सुंदर आजचा हा ट्रेक माझ्या जीवनातला अविस्मरणीय क्षण आहे. सिंहगडाच्या मध्यंतर आल्यानंतर इथे आपल्याला पर्यटन दिसत आहे. खूप असे नवतरुण मुलं या ठिकाणी सिंहगड पाहण्यासाठी आलेले आहे. जसजसे आपण सिंहगडाच्या दिशेने वरती जाऊ तसतशा आपल्याला या वाटा आपल्याला आपल्या मंजिलपर्यंत घेऊन जात असतात. जर आपण या वाटांचं निरीक्षण केलं तर दोन्ही बाजूला सुंदर पद्धतीने या ठिकाणी कारवीचे फुलं आहे, जे की उमलून गेले आहे. आपल्यासमोर दिसत आहेत सिंहगड. अशा वर्णावर्णाच्या वाटा या आपल्याला शिखराच्या टोकापर्यंत घेऊन जाण्यासाठी नेहमी वाट दाखवत असतात. अशा या खडतर वाटांनी आपण नेहमी प्रवास केला पाहिजे. माझा सिंहगड माझा अभिमान, तू ओढ लावतो मला, मी खेचला जातो पुन्हा. मी सांगतो तुला, तू ऐकतो मला. सिंहगड. आपल्याला सिंहगडाच्या या पायवाटांवर असे मध्यभागी काही डस्टबिन लावलेले आहेत, जेणेकरून या निसर्गाचा, या गडांचं सौंदर्य, स्वच्छताचं महत्त्व आपल्याला
वारंवार जाणवतं. पुणे जिल्ह्यातील सिंहगड एक हा महत्त्वाचा गड समजला जातो. तानाजी मालुसरे यांचं या ठिकाणी आपल्याला त्यांचं शौर्य, त्यांची कीर्ती, त्यांचं कार्य, त्यांचं जीवन आपल्याला या सिंहगडावर जाणून घेता येतं. खरंच त्या काळातील मावळे आणि आत्ताचे आपण तुलनासुद्धा करू शकत नाही. कारण बलाढ्य असा मावळा आणि आजच्या आपणही तरुण इतकं चढलं तरी आपल्याला थकवा जाणवतो. सिंहगड चढताना ही वाट खालून येते आणि इकून जाते वरती. ही सोपी वाट असली देखील ही वाट अतिशय किचकट व कठीण आहे. पण आपणही ही साधी सोपी वाट न निवडता ही कठीण वाटच निवडणार आहोत. चला तर मग या वाटेचा प्रवास कसा होतो ते आपण पाहूया. या ठिकाणी गडावर काचा फोडलेल्या आहेत. सिंहगडाचा हा संपूर्ण परिसर आज धुक्याने आच्छादला गेलेला आहे. सिंहगडावरती येण्यासाठी ही सुंदर असा रस्ता या ठिकाणी बनवलेला आहे. हा रस्ता संपूर्ण सिंहगडाच्या माथ्यावरती जाऊन पोहोचतो. इथून आपण पाहू शकता वरती जाण्यासाठी रस्ता आहे. अतिशय कठीण हा घाट या ठिकाणी आहे. पण आपण जर विचार केला तर या ठिकाणी अतिशय अशी कठीण ही वाट आहे. जस्ट मी आता ह्याच वाटेने इथून वरती चढलो आहे, जे दादा इथून चढत आहे. खूप अशी कठीण वाट या ठिकाणी आहे आणि आपल्याला ही डोंगररांग दिसत आहे. या वाटेने आपण त्या पुण्याहून सिंहगडाला येताना या ठिकाणी पुणे दरवाजा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि हा पुण्याचा दरवाजा. या दरवाजातून आपण गडामध्ये प्रवेश करत आहोत. सिंहगडाच्या पायऱ्यावरती चढून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सिंहगडाचा स्थानदर्शक नकाशा दिसत आहे. या नकाशावर आपल्याला किल्ल्याच्या चारही बाजूंनी जे काही गोष्टी असतील ते आपल्याला या ठिकाणी जाणवतील आणि आपण हा प्रवास आपल्याला सोयीस्कर जाईल. आपण नक्कीच सिंहगडाला अवश्य भेट द्या आणि या गडाचा इतिहास, या गडाचं वैशिष्ट्य आणि आज त्याचं महत्त्व आपल्याला या गडावर आल्यानंतर समजेल. सिंहगडाचा पुण्याचा दरवाजा पार करून आल्यानंतर समोर लगेचच आपल्याला एक दुसरा दरवाजा या ठिकाणी दिसत आहे. या दुसऱ्या दरवाजातून आपणही प्रवेश करत आहोत. सिंहगडावरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसेल की डस्टबिन ठेवलेला आहे. परंतु तरी देखील डस्टबिनमध्ये कचरा न टाकता हा सगळा कचरा या किल्ल्यावर टाकण्यात आलेला आहे. आपल्याला अशा अनेक ठिकाणी असे कचरा टाकलेला दिसून येईल. आपण जेव्हा किल्ल्यांवर जातो तेव्हा आपल्याला शिवरायांचं आणि त्यांच्या मावळ्यांचं जे काही जे कष्ट आहे त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. तोफखाना आहे. आपण तोफखान्याच्या दिशेने जात आहोत. किल्ल्यांचं वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्यांची रचना, किल्ल्यांचं देखणेपण आणि महत्त्वाचं म्हणजे त्याची कलाकृती अतिशय सुंदर पद्धतीने असते. आपण सिंहगडाच्या तोफखान्यामध्ये जात आहोत. खूप दिवस नक्की येथे काय आहे ते आपण या ठिकाणी आल्यावर पाहू शकतो. या ठिकाणी तोफखाना आहे आणि या ठिकाणी तोफ ठेवल्या जात असे पण पाहू शकता. सिंहगडाच्या ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत तिथून खाली खूप असे खोल आहे आणि जिथे उभे आहोत तिथे एक भली मोठी अशी तोफ आहे. सिंहगडाच्या माथ्यावर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसेल उंचच उंच असे टावर बांधण्यात आलेले आहे. या ठिकाणी घरांचे कामं देखील चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घरं बांधलेली आहेत. तसेच अतिशय असं मोठं जाळं या ठिकाणी विणलं जात आहेत.
टावर असेल, घरं असेल, अशा अनेक गोष्टी या गडावर बांधल्या जात आहेत. आणि वरती आल्यानंतर अशी थंडगार हवा आपल्या मनाला येते आणि आपल्याला या महत्त्व जाणवतं. तेव्हा आपण सगळ्यांनी या गडांवर आलं पाहिजे. या गडांवर येऊन हा इतिहास पुसला जाणार नाही याची दक्षता देखील घेतली पाहिजे. अतिशय किचकट अशी ही वाट आहे आणि या वाटेनं आपण प्रथमच जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. खूपच अडचणीची ही वाट आहे. ही वाट नक्कीच जाते कुठं आपल्याला माहिती नसून आपण या वाटेनं जाण्याचा प्रयत्न करू. कारण ज्या वाटेनं सगळे जातात त्या वाटेपेक्षा नवीन वाटेनं आपण जाणं कधीही योग्य असतं, जेणेकरून नवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळत असतात. सिंहगडाच्या माथ्यावर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक छोटासा असा टाकी म्हणता येईल किंवा हौद देखील म्हणता येईल, हा वरती आपल्याला पाहावयास मिळतो. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर या हौदामध्ये एका पानावरती एक नाग आपल्याला दिसत आहे. नाग म्हणू शकतो किंवा पाण्यातला जो साप असतो तो आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. गडाच्या माथ्यावर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसेल की तान्हाजी माळूस जो काही संपूर्ण इतिहास आहे तो या ठिकाणी कोरीव काम केलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला संपूर्ण असं त्यांचं कारकीर्द पाहायला मिळेल. त्यांचे या ठिकाणी स्टॅच्यू देखील बांधण्यात आलेले आहेत. जे काही युद्ध झाले त्या काळात ते धाडसीपणाने लढले त्यांचा संपूर्ण इतिहास आपल्याला सिंहगडावर आल्यानंतर पाहायला मिळेल. या ठिकाणी तान्हाजी मालुसरे यांचा समाधी सोहळा या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे आणि त्याच्या शेजारीच त्यांचा पुतळा देखील बांधण्यात आलेला आहे. अनेक पर्यटन या ठिकाणी दरवर्षी हा इतिहास जाणून घेण्यासाठी येतात. त्याच्यानंतर आपण जर या चारही बाजूनी भिंतीला पाहिलं तर त्यांची संपूर्ण कारकीर्द किंवा त्यांचं जे काही पत्रव्यवहार असेल किंवा ती माहिती असेल ती संपूर्ण माहिती या ठिकाणी दगडामध्ये कोरलेली आहे. आपल्याला संपूर्ण या ठिकाणी वाचायला ते मिळेल आणि हा इतिहास जाणून घेता येईल. त्यानंतर आपण जर त्याच्या जवळच पाहिलं तर या ठिकाणी एक मावळ्यांचं लढताना प्रतिमा उभ्या केलेल्या आहेत. जे काही मावळे या युद्धामध्ये लढले किंवा आपण त्याला शहीद झाले म्हणून त्यांचे सगळ्यांचं या ठिकाणी आपल्याला लढताना वेगवेगळ्या कृती किंवा प्रतिमा पाहायला मिळेल. आपण सिंहगडावर आल्यानंतर नक्कीच या संपूर्ण गोष्टी पहा आणि तान्हाजींचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करा. सिंहगडावर आपण ज्या वाटेने जात आहोत ती वाट आहे कोंढाणेश्वर मंदिराची. आपण आलेलो आहोत पुण्यातील सिंहगडावर आणि सिंहगडातील कोंढाणेश्वर मंदिरावर. हे आहेत सिंहगडावरील कोंढाणेश्वर मंदिर. आज कुठून या पुण्याचा योग आला आणि आम्ही गडावर आलो. खरंच आज इतकं सुंदर निसर्ग. आज आपण वरती जर पाहिलं ना आभाळामध्ये इतकं आभाळ आहे ना का तुम्ही विचारूच नका. आणि आम्ही जेव्हा निघालो ना घरून तेव्हा ना थोडं गरम होत होतं, पण येता येता सांगतो आम्ही गालठून गेलो बरं का. मग आम्ही ना पुढं आलो, हॉटेलला आलं, मस्त नाश्ता केला. तर आम्ही ना मस्त वरती किल्ल्यावर फिरतो आहे. वरती आभाळसुद्धा खूप आहे. आज निसर्गच खूप वेगळा आहे आणि आम्हाला गड चढताना पावसाचा थोडासा अनुभव, थोडासा स्पर्श जाणवला आम्हाला. मग आम्ही काय मग तसंच आनंद घेत घेत वरती आलो गडावर. वरती पाहिलं तर काय आलं, वरती तर सगळे हॉटेलच, काय सगळा भजनचाच वास यायला लागला वरती. आणि इथं वरती आल्या आपण पाहिलं राजाराम महाराजांचं स्मारक होतं. कलावंतीनी बुरुज आहे, तर आपण ते पाहू शकतो. आज निसर्ग खरंच खूप वेगळा. तुम्ही पाहिलं ना आज सगळं पूर्ण असं धुक्याने आच्छादून गेलेलं आहे.
इतकं धुकं आहे कंपा काहीच दिसत नाही आज खालचं पार. असं वाटतं आपण डायरेक्ट स्वर्गामध्ये चालू आहे का काय. खरंच असा अनुभव ना तुम्हाला कधी कुठे भेटणारच नाही. त्यामुळे असा अनुभव घ्यायचा असं ना तुम्हाला गडकिल्ल्यावर यावं लागेल. इथं मांजरताई कशी वरती गपची गपची चढत आले तेव्हा माझ्या का पाती आणि तेव्हा कशी वर चढली तेव्हा तिच्यामुळे ते पक्षी पण पळून गेले. काय ग बाळा चल इकडे चल. ती जणू काही घाबरलीच आहे मला त्याच्यामुळे ती चालली तिकडं. जाऊ दे आपण ना आपल्या वाटेने जाऊ. मी आणि माझ्यासोबत ना आमचे 3-4 मित्र होते बघा. पण काय झालं माहिती आहे का ते एक तर खूप थकले आणि त्यांना पहिल्या सुरुवात आल्यापासूनच म्हणत होते की आपण गाडी घेऊनच वरती गडावर जाऊ. अरे मग गाडी घेऊन जायचं म्हटलं त्या गाड्याचं महत्त्व राहत नाही ना. आणि ट्रेक करायचं म्हणजे जणू काही आपण काय ते वेगळंच करतो असंही नाही का. त्याच्यामुळं मग ट्रेकचंच निवडलं आणि ट्रेक करीत अवघड वाटांनी आम्ही सिंहगडावर पोचलो. वरती आलो पाहतो येतो का याला इतका सुंदर निसर्ग कुठं पाहायलाच भेटला नाही असा. खरंच आज योग जुळूनच आला म्हणावं लागेल कारण की इतका सुंदर हा निसर्ग पुण्याचा आणि गडकिल्ल्यांचा. सिंहगड म्हटलं तर आपल्याला लगेच तानाजी मावसे आठवतात. खरंच तानाजी मावसांचा जर आपण विचार केला ना त्यांच्यासारखे मावळे त्यांच्यासारखे धष्टपुष्ट व्यक्ती असे पुन्हा होणेच नाही. कारण की काय माहिती का तो एक असा काळ होऊन गेला ना त्या काळामध्ये ना असे महत्त्वाचे व्यक्ती होऊन गेले ना का काही तुम्हाला सांगताच येणार नाही. आपण इथं बोलते आलो आहे बा का इथं लय पेरूचे बाग दिसते आपल्याला. पेरू तर काय कुठं दिसा ना खूप पेरूचे बाग दिसते. इकडे पेरू दिसत आहे बा का वाटले अवघड आहे बा का. आता पेरू म्हटलं आपल्याला लय आवडत आहे त्याच्यामुळं ना पेरू खायचं म्हटलं ना आपण काही करू शकतो. फक्त काय आपल्याला अडचण वगैरे नाही ते पाहावं लागेल. पेरू तर खूप आहे इथं. एक दिसला एक लगेच तोडून घ्यायचा. अशा गोष्टीला ना वेळ नाही लावायचा. खूप सुंदर या ठिकाणी आहे. गडावर आल्यानंतर नाश्ता या ठिकाणी केला. पिठलं भाकर आणि कांदा मिरची सुंदर प्रकार या ठिकाणी बाबांनी आम्हाला नाश्ता करून दिला. सिंहगडावर आल्यानंतर स्वच्छ सिंहगड सुंदर सिंहगड पिण्याचं पाणी इथं आहे. आपण इथं खाली पाहू शकता. सुंदर असं आणि नितळ असं पाणी या पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जातो. हे काका या ठिकाणी पाणी घेत आहे. गडावर आल्यानंतर पाण्याची कोणतीही चिंता आपल्याला भासणार नाही. खूप नितळ असं पाणी या ठिकाणी आहे. संपूर्ण टीम या ठिकाणी निसर्गाचा आणि गडकिल्ल्यांचा आपल्याला दिसत आहे. एकमेकांना या गडाविषयीची माहिती सांगताना या ठिकाणी आपण पाहत आहोत. आपण सिंहगडाच्या पूर्वेच्या बाजूने आहोत. आपण सध्या बुरुजावर उभे आहोत आणि इथे आपल्याला समोर दिसत आहे हा भव्य दिव्य असा हा कल्याणचा दरवाजा. इथे आपण खाली जर पाहिलं तर एक खाली गाव आहे. जवळ येईपर्यंत तुम्हाला दरवाजा दिसणार नाही. आणि बघ कसा वक्र आहे हा दरवाजा इकडे येणार शत्रू इकडून आला दरवाजा कुठे कळत नाही. तर फिरून परत हा दरवाजा पार करून पुन्हा इकडे होतोय इकडे होतोय. म्हणजे किती भुलभुलया. खरा दरवाजा कुठे इथे मेन खाली. पण शत्रूला काय वाटणार दरवाजा कुठे असं या इथे कुठतरी असं आता इथं दरवाजा मध्ये इथं दरवाजा आता बघ मी इथं उभा आहे. मला शत्रूचं काय दिसणार नाही पण त्याला मी दिसणार सगळं. वक्र बाजू केली सगळी. ये इकडे आता हे बघ इथं बाजू कशी केली आणि इथून वरी बघ कशी केलेली. बाहेर केलं आता कसं यायचं शत्रूनं कसं यायचं बघ तिथे फिरून येतं. दरवाजाचा मेन पॉइंटच कळणार नाही. आता इथून जरी उभा राहिला दरवाजा कुठे कळते का किती वक्र आहे बघ ना. ते बघ ना 350 वर्ष अजून नाही सिमेंट. आपण गडाच्या त्या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी इथे तोफ ठेवली होती आणि तानाजी मालुसरे आणि
मावळ्यांमध्ये किंवा जी काही सैन्य असेल त्यांच्यामध्ये इथेच लढाई झाली होती आणि या ठिकाणी तोफ खाली टाकण्यात आली होती. या तोफेचा मारा इतका प्रचंड होता की इथून तोरणापर्यंत तोफ जाईल इतका प्रचंड अशी शक्ती त्या तोफेमध्ये होते. हेच ते ठिकाण आहे जिथून आपण पाहू शकता की सर्व पर्यटन या ठिकाणी जात आहे. हा संपूर्ण भाग सिंहगडाचा आणि तानाजी मालुसरे इतिहासाचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजही अनेक पर्यटन देशातून विदेशातून हा सिंहगड पाहण्यासाठी या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी करताना दिसत आहेत. फक्त काळजी एवढी घ्यावी की खूप छोटी अशी वाट आहे आणि खूप खोल आहे, त्यामुळं सर्वांनी काळजी घ्यावी. या ठिकाणी आपल्याला एक मंदिर दिसत आहे. ते मंदिर नसून तर ते एक छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी मंदिर आहे. राजाराम महाराजांची समाधी या ठिकाणी आपल्याला सिंहगडावर पाहायला मिळेल. त्यानंतर आपण जर समाधीच्या डाव्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला एक असा पाझर तलावाने दिसेल. तिथे संपूर्ण असं पाणी हिरवंगार झालेलं आहे आणि अजूनही डोंगरदऱ्यातून पाणी वाहताना आपल्याला दिसत आहेत. इथे बोर्डवर लिहिलेलं आहे छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. शिवकार्य प्रतिष्ठान यांनी या ठिकाणी पाटी लावलेली आहेत. इथून पुढे जर गेलं आपण जर पाहिलं तर खूप मोठमोठे हॉटेल्स दुकान या ठिकाणी सिंहगडाच्या माथ्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. अनेक लोकांनी या ठिकाणी आपल्याला दुकानं उभे केलेली दिसून येतात. जसजसे आपण पुढे जाऊ तसतसे आपल्याला विविध पदार्थ, थंड पेय आणि नाश्ता या ठिकाणी आपल्याला वरती सिंहगडाच्या माथ्यावर पाहायला मिळेल. प्रचंड अशी महागाई या ठिकाणी आपल्याला जाणवते, कारण इतक्या उंच शिखरावर गडावर घेऊन जायचं म्हणजे तितकंच कष्ट त्यांनाही करावं लागतं. आपण जर पाहिलं तर संपूर्ण गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. खेळ असो किंवा लहान मुलांच्या वस्तू असो किंवा नाश्त्याच्या जे काही फळं असेल किंवा इतर कोणत्याही सुंदर पद्धतीने या ठिकाणी वाटे करून ठेवण्यात आलेले आहेत. थंड पेय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. हा संपूर्ण सिंहगड पाहून झाल्यानंतर आपण आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करीत आहोत आणि आपला प्रवास पुन्हा हा सिंहगडाच्या दिशेने सिंहगड पाहून पुन्हा हा प्रवास पुण्याच्या दिशेने चालत आहेत.